सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसांपासून आपण महाराष्ट्रभर पेरलेल्या बातम्या, पेरलेल्या हा शब्द मी अतिशय जबाबदारीने वापरतो, पेरलेल्या बातम्या पाहताय. कुठली प्रकरणं दाबायची आहेत, कुठली प्रकरणं वर येऊ न द्यायची आहेत, यासाठी शिवसेनेच्या खासदारांना हे अशा प्रकारे बदनाम केलं जात आहे. खरं तर हा विषय नव्हता. शिवसेनेचे कोण खासदार जाणार, किती खासदार जाणार, कुणाच्या संपर्कात, कुठल्या बैठकीत, खरं तर हा विषय उलट अर्थाने मीडियाने घ्यायला हवा होता. जरा काहीतरी गद्दारांना विचारून पाहण्याची पत्रकारांना आता वेळ आलेली आहे की तुम्हाला अजूनही स्वतःच्या धमन्यांमध्ये विश्वास नाही का, धमन्यातल्या त्या रक्तावर विश्वास नाही का, की आपण स्वतः माणसं तयार करू शकत नाही का, आपल्याला खासदार निवडून आणता येत नाहीत का. आजही शिवसेनेच्या खासदारांची यांना गरज लागते. केंद्रामध्ये तुम्ही बळकट आहात ना, कशासाठी गरज आहे तुम्हाला? आहे तुमचं डबल इंजिन, ट्रिपल इंजिनचं सरकार चालू आहे, पण जाणीवपूर्वक शिवसेनेच्या खासदारांना कसं बदनाम करायचं, त्यांना चर्चेत ठेवायचं आणि आपल्यातलेच सुद्धा अतिउत्साही, मला खरं तर माफ करा त्या शिवसैनिकांना, जे शिवसैनिक अशा प्रकारच्या पोस्ट ठेवतायत, आपले हे गेले, आपले ते गेले आणि फोटो सुद्धा टाकतायत, तुमच्यात एवढी हिंमत कुठे मिळते? आपल्या खासदारांना आपण स्वतःच बदनाम कसं करतो? मी गेल्या 2 दिवसांपासून अरविंद सावंत साहेबांचे असतील, अगदी बंडू जाधवांचे असतील, अगदी ओमराजेंचे सुद्धा फोटो ठेवताना पाहिलेत मी. अरे गद्दारांचं सोडून द्या, तुम्ही आपण काय करतो याचा विचार करा कधीतरी शिवसैनिकांनो. आणि विशेषतः त्या शिवसैनिकांना माझा हा प्रश्न आहे ज्यांनी अशा प्रकारचे फोटो ठेवले आणि आपल्या खासदारांना पुढे प्रश्नचिन्ह तयार केले. आपण हा विचार केला पाहिजे की ती माणसं जे 9 खासदार शिवसेनेचे आहेत ते अगोदरच संघर्ष करतायत, अगदी निधीपासून, अगदी वरच्या खालच्या संघटनांपासून. तुम्ही पाहताय तो सारा संघर्ष त्यांचा, आणि त्यात तुम्ही त्यांचं मनोबल वाढवण्यापेक्षा, त्यांचं मनोधैर्य वाढवण्यापेक्षा तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय शिवसैनिकांना. तुमच्याकडून ती अपेक्षा नाही. तो नटसम्राटचा तो डायलॉग आहे ना, कधी ऐकला असाल तर, की दुनिया बैमान झाली तरी चालेल पण तुम्हाला ती मुभा नाहीये. ह्या बैमान दुनियेचं सोडून द्या. तुम्ही का करताय ह्या गोष्टी, याचा काहीतरी विचार करा. माझा त्या उतावळ्या शिवसैनिकांना, त्यांना पुढे शिवसैनिक लावू की नको आता असा प्रश्न पडतो. पण ठीक आहे, आपलीच माणसं आहेत, चुका होतात, अतिउत्साहाच्या भरात या गोष्टी करतात. असो, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. कालचाच व्हिडिओ आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की तुमच्या संपर्कात काही खासदार आहेत का, एकनाथ शिंदे म्हणतायत मी कुठलीही गोष्ट लपून छपून करत नाही. विसर पडलाय बहुतेक गोष्टींचा एकनाथ शिंदेंना, विसर पडलाय अगदी मागच्याच अधिवेशनामधलं, मागच्या म्हणजे ज्यावेळेस सगळं हे कांड घडवून आणलं, ज्याला हे स्वयंघोषित उठाव म्हणतात, जे कांड घडवून आणलं त्याच्यानंतरच झालेलं अधिवेशन, त्यात काय म्हणतात, सगळ्यात जास्त मोठे कलाकार हे बाजूला बसलेले आहेत, म्हणजे देवाभाऊ बाजूला बसलेले आहेत त्यावेळेस. तो व्हिडिओ मी तुम्हाला सर्वात प्रथम दाखवतो ज्यामध्ये हे म्हणतात मी खुल्यामध्ये गोष्टी करतो. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. तुम्ही बातम्या करता त्याची शहानिशा तर करायला पाहिजे. माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं. आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं उघड काम असतं सगळं. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात कशा प्रकारे अगदी आत्मविश्वासाने म्हटलं जातंय की आम्ही लपून छपून गोष्टी करत नाही. साहेब, रेकॉर्डवरच्या गोष्टी आहेत, रेकॉर्डवरच्या. आपण विधानसभेच्या आतमध्ये उभं राहून या गोष्टी केलेल्या आहेत, रेकॉर्डवरच्या गोष्टी आहेत. रेकॉर्डवर तर असतीलच, इथे आमच्याकडे सुद्धा ते व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आपण म्हणताय आम्ही रात्री अपरात्री आमच्या ह्या माणसांनाही खबर नाही लागायची, त्यावेळेस भेटून यायचो. हे झोपले की आम्ही जायचो आणि हे उठायच्या आत आम्ही परत यायचो. याला खुलेआम म्हणत नाही, याला लपून छपून म्हटलं जातं. कशा प्रकारे आपल्या पक्षप्रमुखांशी कशा प्रकारे हा विश्वासघात केला गेला हे भर सभागृहामध्ये. म्हणजे लोकशाहीची हत्या म्हणा, लोकशाहीवर अतिप्रसंग म्हणा, मी चांगले शब्द वापरतोय कारण युट्यूबला माझे शब्द काही आवडत नाहीत. युट्यूब लगेचच मला नोटिसेस पाठवतात, मी चांगले शब्द वापरले की त्यांना आवडत नाहीत. मी लोकशाहीची हत्या म्हणतो, लोकशाहीवर अतिप्रसंग म्हणतो. तुम्हाला कळालं असेल मला कुठला शब्द वापरायचा, लोकशाहीवर नेमका काय केला यांनी. हे सगळं भर सभागृहामध्ये खुल्यामध्ये सांगताना यांना काहीच वाटलं नाही.
जरा तुम्हाला त्याचा प्रूफ पाहिजे असेल तर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार हे आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही. सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायच्या आधी मी परत जायचो. ना कदाचित स्वतःच्या शब्दांची विसर पडली. देवाभाऊ आहेत बाजूला, त्यांना विचारून घ्या. तेच म्हणायचे सगळंच आताच सांगू नका, थोडंसं राहू द्या, नंतर सांगण्यासाठी काही ठेवा. बरं, देवाभाऊंच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा म्हणाल्या होत्या की रात्री हुडी घालून जायचे, चष्मा घालायचे, गॉगल घालायचे वगैरे वगैरे काय काय म्हणाल्या. याला लपून छपून जाणं असंच म्हणतात चांगल्या भाषेत. जाऊ द्या. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं. विचार करा, हे म्हणतात की आमच्यावर कुणाचाही भाजपाचा तसा काही आमच्यावर दबाव नव्हता, भाजप आम्हाला कायम सहकार्य करायचं. म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीमागून यांनी कशा प्रकारे भाजपाशी सेटिंग कशी आधीपासूनच केली होती हे स्वतः सांगत होते. म्हणे भाजपाने आपल्यावर एवढ्या ईडी सीबीआयच्या केसेस लावल्या, पण कधी कोणाला अटक झाली का तुम्ही मला सांगा. भाजपाने एवढे घोडे लावल्यानंतर सुद्धा म्हणजे आता काय म्हणावं, तुमची माणसं आता त्या कमीत कमी ठाण्यातल्याच ओळा माजीवाड्याच्या त्या आमदाराला विचारायला पाहिजे होतं, प्रताप सरनाईकाला विचारायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही पत्र का लिहिलं उद्धव साहेबांना. त्या पत्रात सगळं लिहिलं ना आपण, साहेब जुळवून घ्या साहेब. बरंच त्यांचं काय स्वतःच्या खिशातले राजीनामे काय म्हणतायत, याही गोष्टींचा विसर पडला असेल. एका कुठल्या तरी तालुका प्रमुखाचा विषय काढला त्यांनी, तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तालुका प्रमुखाचा विषय काढला आणि त्या तालुका प्रमुखाला आता म्हणाले आता ये रे बाबा, मी आता मुख्यमंत्री झालोय, आता तुला पळायची काही गरज नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो तालुका प्रमुख कुठल्याही म्हणजे आरोप सिद्ध न करता यावा अशा गुन्ह्यामध्ये त्याला अडकवला असताना असा भाजप तुम्हाला योग्य वाटला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याने त्यावेळेस त्या तालुका प्रमुखाला, जो कोणी XYZ मी त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करणार नाही, शिंदे गटातल्या एकाचंही नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही. म्हणजे अशा तालुका प्रमुखाला सुद्धा तुम्हाला तडीपार व्हावं लागतं, तुम्हाला अंडरग्राऊंड व्हावं लागतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कुठपर्यंतची वेळ आणून ठेवली होती तुमच्यावर. स्वतःच्या तोंडाने तुम्ही उदाहरणं दिली. जर एकदा हा व्हिडिओ पहा. भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते, अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल, काही पण करेल, कुठल्याही थराला जाईल, ईडीची चौकशी करतील, सीबीआय करतील. पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रममध्ये कोणाला एकाला तरी टाकला का जेलमध्ये? टाकलं का? टाकलं नाही टाकलं, बरोबर. कारण त्यांना ते करायचं नव्हतं, त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती. आता आमचे काही पोरं बघा, ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे? तिकडे. ते जे तालुका प्रमुख, उपाध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख, आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने 6 महिने बाहेर वॉन्टेड आहेत. आता त्यांना मी सांगितलंय, आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत आहेत, त्यामुळे तुला चिंता करायची नाही, ये लवकर ये. फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं, बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे, त्याला याच्यामधून निर्दोष आहे, त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग कर ते फाईल रद्द करून, बरोबर. अशीच पद्धत आहे ना. हे गृहमंत्री होते, गृहमंत्री. असो, माझा आजचा खरं तर व्हिडिओचा उद्देश हा वेगळा आहे. सध्या एका पवित्र वास्तूत बसलेलो आहे, शिवसेना भवनामध्ये बसलेलो आहे. मागच्या ह्या जय महाराष्ट्रच्या हे हजारो फोटो आहेत बरं का. हे जय महाराष्ट्र जे तुम्ही पाहताय ना, हे हजारो फोटो आहेत. प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला बाळासाहेबांची एक छबी दिसेल, प्रत्येक फोटो आहे याच्यामध्ये. हे जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पुतीत काय म्हणतात, ती पावन झालेली भूमी, पावन झालेली वास्तू. आज खरं तर इथे बसून अंगामध्ये एक वेगळा उत्साह संचारतो. इथे बसून ज्यावेळेस आपण गोष्टी करतो अंगामध्ये एक वेगळा उत्साह असतो. बाजूला माय भवानी आहे, जिचा आशीर्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांवर आहे, पक्षप्रमुखांवर आहे, तुम्हा सर्वांवर आहे. हे शिवसेना भवनाची ही वास्तू. बाळासाहेबांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांचं पार्थिव या शिवसेना भवनामध्ये इथे आणलं गेलं. बाळासाहेबांना अंतिम दर्शन इथून घडवलं गेलं. जोपर्यंत माझं हे शिवसेना भवन डौलाने या महाराष्ट्रात उभं आहे, या मुंबईत उभं आहे, शिवसेनेला कोणीही नख लावू शकत नाही. आमच्या खासदारांच्या गोष्टी करता तुम्ही, आमच्या
काल आमच्या अरविंद सावंत नावाच्या ढाण्या वाघाने, मी खासदारांनी म्हणणार नाही, खासदार नंतर पहिला ढाण्या वाघ शिवसेनेचा, जरा तो ढाण्या वाघ दाखवा ना, शिवसेनेचा तो गरजणारा तो ढाण्या वाघ दाखवा. हा वाघ म्हटलं तर शिवसेना, वाघ वाघ पाहिला का लोकांना शिवसेना दिसते. हा ढाण्या वाघ आमचा शिवसेनेचा. काल त्याने एका कागदावर लिहून दिलं. नशीब तुम्ही पत्रकारांनो, खरं तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, अशी हिंमत कधी देवेंद्र फडणवीसाला करणार का? आपत धर्म शाश्वत धर्म सांगितला होता त्यावेळेस, आपत धर्म शाश्वत धर्माच्या वेळेस लिहून देता का असा आपत धर्म शाश्वत धर्म कागदावर? देणार का तुम्हाला देवेंद्र फडणवीस लिहून? या गोष्टी लिहून देणार? कधी शिंदे गटाला विचारा, भाजपाला विचारा की उद्या तुमची सत्तेची ती काय म्हणतात ते ताम्रपट हल्ले, तुमचे डोक्यावरचे मुकुट उतरले की तुम्ही भाजपात किंवा शिंदे गटात राहाल का? हे लिहून देता का आज? देतील का लिहून? विचारा. पण त्या माझ्या ढाण्या वाघाने आज हातात काहीही नसताना सगळं काही लिहून दिलं. ही असते निष्ठा. तुम्ही कागदावर मागितलात, कधी छातीवर गोंदवून मागायला पाहिजे होतं. त्यांनी छातीवर गोंदवून दिलं असतं. शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही. असो, खरं तर अरविंद सावंत साहेब, या असल्या पत्रकारांना तुम्ही एवढं मनावर घेत जाऊ नका. कुणाला कुठे ठेवायचं, कुणाला काय महत्व द्यायचं हे समजून घ्या. सावंत साहेब, यांना तुम्ही महत्व द्याल आणि ह्यांच्या हे सांगाल तसं लिहून द्यायला, हे तुम्ही एक खासदार आहात. एका 10-15 लाख लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही खासदार आहात. कुठे यांना उत्तर देता? यांची त्यावेळेस वाचा बसते, जीभ जड होते त्यांची, ज्यावेळेस त्यांना पत्रकारांना ज्यावेळेस एकनाथ शिंदेला किंवा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले असतात, शांत बसलेले असतात. असल्या लोकांना तुम्ही काय मनावर घेता? आणि यांना आपण लिहून द्यायचं? ज्यांना लिहून द्यायचं त्यांची तेवढी पात्रता आहे का? हा प्रश्न पहिला माझा तुमच्यासाठी. असो, मी मागेही संजय राऊत साहेबांना सुद्धा एक सांगितलं होतं, त्या नवनाथ बनचं कधी नाव घेऊ नका. ज्या माणसांची पात्रता नाही त्यांना तुम्ही मोठं करताय. तर नवनाथ बनला तुम्ही मोठं करताय संजय राऊत साहेब. अगदी तसंच या पत्रकारांना तुम्ही मोठं करताय राऊत साहेब, सावंत साहेब. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. या पवित्र वास्तूला तुम्हाला आज दाखवायचं होतं, वास्तूत बसून एक व्हिडिओ करायचा होता. काही कामानिमित्त इथे आलेलो आहे आणि त्यासाठी इथे बसून आजच्या ह्या व्हिडिओला तुम्हा सर्वांसमोर ठेवलोय. सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद.